4 पुरुष है ना, या गणितात काय म्हटलं, 4 पुरुष, काय शब्द आहे 4 पुरुष किंवा 6 मुले, इथं किंवा शब्द आहे है ना, 4 पुरुष किंवा 6 मुले, शब्दाकडे लक्ष दे. तिसरा प्रकार, 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले, 3 मुले, आणि शब्द आहे, आणि म्हणजे मिळून 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न आहे. व्यवस्थित लक्ष द्या. 6 पुरुष किंवा 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करते. तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले किती दिवसात पूर्ण करते. झालं ठीक. म्हणजे हा वय पहिला गट, हा वय दुसरा गट. मग आपल्याला नियम माहित आहे, जर आपण पहिल्या गटात पुरुष घेतले तर दुसऱ्या गटात काय पाहिजे, पुरुष. पहिल्या गटात स्त्रिया घेतल्या तर दुसऱ्या गटात स्त्रिया, पहिल्या गटात मुले तर दुसऱ्या गटात मुले, असं एकत्र पाहिजे नाही, चालत नाही. कारण तुम्ही याची बेरीज करू शकत नाही. 6 पुरुष आणि 3 मुलं म्हणजे 9, काय 9, बेरीज करू शकत नाही, एकक सारखं पाहिजे. इथं एकक शब्द वापरू आपण है ना, म्हणजे 6 पुरुष आणि 3 पुरुष, समजा 3 पुरुष तर म्हणता येते 6 पुरुष आणि 3 पुरुष म्हणजे 9 पुरुष, पहा बेरीज होते. पण असं ना तर बेरीज करता येत नाही आणि असं आपल्याला लिहिता येत नाही. ठीक आहे. मग आपल्याला नक्कीच काय करणे, रूपांतर. मग इथं रूपांतर करायसाठी काहीतरी दिलं असं नक्की. पहा इथं काय दिलं, किंवा, म्हणजे याला असं म्हणायचं आहे तुम्ही कामावर 4 पुरुष घ्या किंवा 6 मुले घ्या, काम सारखंच होईल 12 दिवसात. किंवा म्हणजे हे किंवा ते, म्हणजेच याच्या वाक्यावरून असं समजते की 4 पुरुषांची कार्यक्षमता 6 मुलांएवढी आहे. समजलं, झालं. म्हणून आपण असं म्हणू की 4 पुरुष म्हणजे 6 मुले. तर मग आता तुम्ही 3 मुले म्हणजे किती पुरुष, समजलं. काय करतो, तिरपा गुणाकार, किंवा 6 भागेला 2 4 भागेला 2, पडलं ठीक. x बरोबर 4 गुणेला 3 भागेला किती रे, 6. 3 1 3, 3 2 6, 2 1 2, 2 2 4, म्हणजे काय होईल 2 पुरुष, म्हणजेच 3 मुले. पडलं, 2 पुरुष म्हणजेच 3 मुले. ओके ठीक. मग आता आपल्याला म्हटलं 6 पुरुष, शब्दाकडे लक्ष द्या, आणि 3 मुले म्हणजेच है ना, 6 पुरुष आणि 3 मुलं म्हणजे 6 पुरुष तर ठीक आहे, ऍज इट इज आपल्याला पुरुष घ्यायचे इकडच्या गटात, कारण आपण 3 मुलांचं रूपांतर केलं म्हणजे पहिल्या गटात काय ठेवणे, पुरुष. मग 6 पुरुष अधिक 3 मुलं म्हणजे किती पुरुष होते, 2 पुरुष. मग 6 पुरुष आणि 2 पुरुष किती पुरुष होईल, 8 पुरुष है ना. मग 8 पुरुष म्हणजेच 6 पुरुष आणि 3 मुलं, समजलं. 6 पुरुष आणि 3 मुलं म्हणणं काय आणि 8 पुरुष म्हणणं काय, दोघांचाही अर्थ एकच आहे. ओके ठीक. मग आता आपण आपला फॉर्म्युला वापरू, m1 d1 t1 भागेला w1. मग इकडच्या गटात आपण घेतले पुरुष, मग 4 पुरुष एक काम 12 दिवसात, झालं. आता दुसऱ्या गटात काय घेणे, पुरुष, पुरुष. मग 6 पुरुष आणि 3 मुलं म्हणजे किती, 8 पुरुष, तेच काम किती दिवसात. मग 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 6 12, म्हणून किती दिवसात, 6 दिवसात. समजलं ठीक. घ्या लिहून घ्या, पुन्हा सांगतो. पहा गणित काय म्हणते, 20 माणसे किंवा 30 स्त्रिया है ना. इथं शब्द आहे किंवा. एक काम 9 तास करत आहे रोज आणि 64 दिवसात पूर्ण करते.
ते सेम काम 12 माणसं आणि 6 स्त्रिया रोज 12 तास काम करून किती दिवसात पूर्ण करते? ज्या पद्धतीनं गणित आहे पहिले वाटल्यास तर आपण अशी मांडणी करू शकतो. पडलं? झालं? कारण तुमचे फॉर्म्युले पाठ आहे M1 D1 T1 भागेला W1, M2 D2 T2 भागेला W2. जसं जसं म्हटलं तसं तसं मांडलं. आता पाहू आपण काय लॉजिक लावायचं आहे, है ना? ठीक. मग इथं काय म्हणते 20 माणसं आणि 20 माणसं किंवा 30 स्त्रिया, किंवा मग मला असं समजलं 20 माणसाची कार्यक्षमता 30 स्त्रियां एवढी आहे. मग आपण असं म्हणू 20 माणसे म्हणजे 30 स्त्रिया असं. तर आता 20 माणसं म्हणजे 30 स्त्रिया, तर 6 ला 30 न भाग जाते, म्हणजे 6 आणि 30 ला भाग जाते. तर 6 स्त्रिया म्हणजे किती माणसे? समजलं? ठीक आहे. मग तुम्ही इथं लॉजिकही लावू शकता. पडतंय? 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30. 2 माणसं म्हणजे 3 स्त्रिया, तर 6 स्त्रिया म्हणजे 4 माणसं. ठीक आहे? असं असं तुम्ही लॉजिक हे लावू शकता. ठीक आहे. मग आता आपण काय करू? तिरपा गुणाकार, किंवा 30 ला 6 न भागलं तर किती येते? 5. तर 20 ला 5 न भागितलं तर किती येते? 4. ठीक आहे? ओके. नाही तर तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता. 6 गुणेला 20 भागेला 30 म्हणजे 6 35, 5 चूक 20 म्हणजे किती माणसं? मग 4 माणसे म्हणजेच 6 स्त्रिया. झालं. मग 6 माणसं म्हणजे 4 माणसं म्हणजे 6 स्त्रिया. मग इथं 6 स्त्रिया म्हणजे किती? 4 माणसं. समजत आहे? झालं. मग आता आपण इकडच्या गटाचं रूपांतर करू. पहा, 12 माणसं आणि 6 स्त्रिया म्हणजेच 12 माणसं आणि 6 स्त्रिया म्हणजे 4 माणसं. मग 4 माणसं, 12 आणि 4 16 माणसे. ओके, ठीक. झालं. आता काय वापरू? फॉर्म्युला M1 D1 T1 W1. मग इकडच्या गटात काय घ्या लागल? माणसे, है ना? हा, 20 माणसे रोज 9 तास काम करून एक काम 64 दिवसात. तेच काम पहा, इकडं माणसं आहे. आता काय घ्या लागल? 16 माणसे रोज 12 तास काम करून किती दिवसात? सिंपल. मग सरळ सरळ आहे ना. 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 चौक 64, 4 एक 4, 4 त्रिक 12, 3 एक 3, 3 त्रिक 9, 20 त्रिक 60. म्हणून किती दिवसात पूर्ण करते? 60 दिवसात. समजलं? घ्या लिहून. या गणितात म्हटलं तुम्हाला 6 पुरुष किंवा 8 मुले. मग मला असं समजलं की 6 पुरुषांची कार्यक्षमता 8 मुलां एवढी आहे. मग आता इथं विचारलं 7 पुरुष आणि 12 मुले. आता मला रूपांतर करणं आहे. मग मी काय करतो? 12 मुले म्हणजे किती पुरुष? तर आपण केला तिरपा गुणाकार. मग x बरोबर 6 गुणेला 12 भागेला 8. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9 पुरुष. 12 मुलं म्हणजे झाले 9 पुरुष. इथपर्यंत क्लिअर आहे? मग आता 7 पुरुष आणि 12 मुले म्हणजेच 7 पुरुष अधिक 9 पुरुष. समजत आहे? मग 9 7 16 पुरुष म्हणजे तुम्ही 7 पुरुष आणि 12 मुलाच्या जागेवर काय लिहू शकतो? 16 पुरुष. मग पहिल्या गटात घेणे पुरुष. मग 6 पुरुष एक काम 24 दिवसात. तर इकडं 16 पुरुष तेच काम किती दिवसात? 16 पुरुष म्हणजेच 7 पुरुष आणि 12 मुलं. ओके, ठीक. मग इथं आणि इथं भाग जाते 8चा. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9. म्हणून किती दिवसात? 9 दिवसात. पटत आहे? ठीक. घ्या, हे लिहून घ्या पहिले. गणित असं आहे की 10 माणसे किंवा 18 मुले
म्हणजे कामावर एकतर 10 माणसं बोलवा किंवा 18 मुलं बोलवा, एक जे काही काम असेल ते एक काम पूर्ण करते 15 दिवसात। यावेळेस आपल्याला खाली काम लिहा लागलं, कारण दुसऱ्या गटात म्हटलं पूर्वीच्या कामाच्या दुप्पट काम, म्हणून इथं काम लिहा लागणार आता, तेच काम नव्हतं है ना ते। मग पूर्वीच्या कामाच्या दुप्पट काम 25 माणसं आणि 15 मुले किती दिवसात पूर्ण करते। मग मला असं समजलं 10 माणसांची कार्यक्षमता 18 मुलां एवढी आहे। 10 माणसे किंवा 18 मुले है ना। मग आता 25 माणसं आणि 15 मुलं आहे, म्हणून मी काय म्हणतो 25 माणसे म्हणजे किती मुले। पडलं? ठीक, काही घ्या तुम्ही 15 मुलं म्हणजे किती माणसं म्हणू शकता। ओके ठीक, आता काय करतो आपण तिरपा गुणाकार। x बरोबर 25 गुणेला 18 भागेला 10। आता 5 दोणे 10, 5 5 25, 2 9 18, 9 5 45 मुले झालं। म्हणजे 25 माणसं म्हणजे झाले 45 मुले। आता काय म्हणतो तर 25 माणसे आणि 15 मुले, मग हे 25 माणसं म्हणजे किती मुले 45 मुले आणि हे 15 मुले, मग 45 माणसं आणि 15 मुले म्हणजे किती 60 मुले। मग आपण आता दुसऱ्या गटात काय म्हणू 25 माणसं आणि 15 मुलं म्हणजे 60 मुलं। बस आता आपण आपला फॉर्म्युला घेऊ, कोणता तर 18 मुलं एक काम 15 दिवसात, तर पूर्वीच्या कामाच्या दुप्पट काम है ना। ठीक, इथं काय घेतली मुलं, तर 60 मुलं किती दिवसात। मग बेक बे 30, 15 1 15, 15 2 30 समजत आहे, आणि 2 1 2 9, म्हणून मग किती दिवसात 9 दिवसात। पडलं? घ्या मग लिहून आता।